नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजचा दिवस अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या संकेतांनी भरलेला आहे. एका बाजूला भारताच्या परकीय चलन व्यवस्थेला RBIच्या विशेष योजनेमुळे मोठा आधार मिळतोय, तर दुसरीकडे भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनण्यासाठी सरकार नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. सामान्याच्या घर खर्चावर परिणाम करणाऱ्या कांद्याच्या दरासाठी सरकारला थेट हस्तक्षेप करावा लागत आहे आणि जागतिक पातळीवर इराणच्या चलन संकटापासून अमेरिका इराण तणावाच्या पर्यंत घडामोडी सोन्याच्या बाजाराला दिशा देत आहे. म्हणजे आजच्या आर्थिक चित्रात एकूणच एकाच वेळी 4 वेगवेगळे स्तर हे दिसत आहेत. भारताची आर्थिक स्थिरता, उत्पादन आणि गुंतवणुकीची तयारी, महागाईवर नियंत्रण आणि जागतिक अनिश्चिततेपासून निर्माण होणारा धोका. चला तर सुरुवात करूया भारताच्या परकीय चलन व्यवस्थेपासून. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विशेष फॉरेक्स स्वॅप योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 21 ऑगस्टपर्यंत या माध्यमातून तब्बल 72.85 अब्ज डॉलरची परकीय चलन आवक ही झाली आहे. त्यात FCNR-B ठेवीमधून आलेल्या 65.4 अब्ज डॉलरचा सर्वात मोठा वाटा आहे. परकीय चलनातून 4.86 अब्ज डॉलर आणि बाह्य व्यावसायिक कर्जातून 2.59 अब्ज डॉलर इतके आले आहेत. आता प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉलर भारतात आणण्याची गरज का निर्माण झाली? जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाला किंवा बाह्य आर्थिक अनिश्चितता वाढली की उद्योन्मुख अर्थव्यवस्थांच्या चलनांवर दबाव हा येतो. भारतासारख्या मोठ्या आयातदार देशांसाठी डॉलरची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असते, कारण कच्चं तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औद्योगिक कच्चा माल आणि इतर अनेक वस्तूंच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणात डॉलरची गरज असते. त्यामुळे परकीय चलनसाठा मजबूत असणं म्हणजे केवळ बँकेच्या तिजोरीत डॉलर वाढणं नाही, तो अर्थव्यवस्थेसाठी एका प्रकारची सुरक्षा प्रदान करत असतो. 14 ऑगस्टपर्यंत भारतीय परकीय चलनसाठा हा 1716.9 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. याचा अर्थ बाह्य धोके आले तरी भारताकडे त्यांना सामोरे जाण्यासाठी तुलनेने मजबूत असे परकीय चलन आहे. या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे NRI यांचा वाढता सहभाग. FCNR-B ठेवींवर आकर्षक व्याजदर असल्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांकडून भारतातील बँकांमध्ये डॉलरच्या ठेवी या वाढल्या आहेत. 2013 मध्ये अशाच प्रकारच्या योजनेतून सुमारे 26 अब्ज डॉलर भारतात आले होते. यावेळी FCNR-B या ठेवींमधून 65.4 अब्ज डॉलर भारतात आले आहे. म्हणजेच यावेळीची डॉलरची आवक किती मोठी आहे याची कल्पना यावरून येते. पण इथे एक मोठा आर्थिक महत्त्वाचा मुद्दा देखील आहे. परकीय चलनाची आवक वाढणं निश्चित सकारात्मक आहे, मात्र ही आवक कायमस्वरूपी उत्पन्न नसून ठेवी आणि कर्जाच्या माध्यमातून आलेल्या निधीचा त्यात समावेश आहे. त्यामुळे या निधीचा वापर, त्याची मुदत आणि भविष्यातील परतफेड याकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. FCNR-B ची सेवा ही 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध आहे, त्यामुळे आता लक्ष या योजनेच्या अंतिम आकड्याकडे असणार आहे. पण परकीय चलनसाठा मजबूत असणं ही अर्थव्यवस्थेची एक बाजू झाली. दुसरी बाजू म्हणजे देशात उत्पादन वाढणं आणि गुंतवणूक येणं. आणि इथे सरकारचा सेमीकंडक्टर आणि ऑटोमोबाईल क्षेत्रासाठीचा महत्त्वाचा निर्णय हा जाहीर होतो. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी पुढील 60 दिवसात काही नियम सुलभ करण्याची तयारी भारताने केली आहे. सेमीकंडक्टर उपकरण आणि ऑटोमोबाईल घटक तयार करणाऱ्या 2 मोठ्या जागतिक कंपन्यांनी भारतातील नियामक अडचणी सरकारसमोर मांडल्या होत्या. सरकारने या अडचणी दूर करण्याचं आश्वासन दिलं आहे. यामागची गरज देखील समजून घेतली पाहिजे. जागतिक अर्थव्यवस्थेत उत्पादनासाठी कंपन्या फक्त स्वस्त मंजूर किंवा मोठी बाजारपेठ पाहत नाही. त्यांना जलद मंजुरी, स्थिर धोरण, पुरवठा साखळी, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय करण्यासाठी सुलभ वातावरण देखील आवश्यक असतं. भारताकडे मोठी बाजारपेठ आणि मोठं मनुष्यबळ आहे, मात्र उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी नियम आणि मंजुरीची प्रक्रिया गुंतागुंतीची राहिली तर जागतिक कंपन्या इतर देशांचा पर्याय निवडू शकतात. म्हणूनच सरकारचा 60 दिवसांचा नियम बदलाचा प्रयत्न केवळ प्रशासकीय बदल म्हणून पाहता येणार नाही. तो भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रॅटजीचा एक भाग आहे. विशेषतः सेमीकंडक्टर क्षेत्रात याचं महत्त्व आणखी वाढतं. मोबाईल, कार, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, औद्योगिक यंत्रसामग्री आज जवळपास प्रत्येक आधुनिक उत्पादन चिप्सवर अवलंबून आहे. त्यामुळे चिप्सच्या उत्पादनात भारताची क्षमता वाढली तर त्याचा फायदा फक्त उद्योगाला होणार नाही. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक आणि घटक निर्मिती अशा अनेक क्षेत्रांना त्याचा फायदा हा होऊ शकतो. यासाठी सेमिकॉन 2.0 मिशनसाठी 1.27 लाख कोटी रुपयांहूनची अधिकची तरतूद करण्यात आली आहे. पुढील 1.5 वर्षात
सुमारे 50 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीला सुरुवात करण्याचं लक्ष्य आहे. पण या योजनेचं यश फक्त गुंतवणुकीच्या घोषणेत नाही. प्रत्यक्ष कारखाना उभा राहतात का, उत्पादन सुरू होतं का, स्थानिक पुरवठा साखळी तयार होते का, आणि त्यातूनही जास्त महत्त्वाचं म्हणजे रोजगार निर्मिती होते का, हे खरं यश ठरणार आहे. सरकारने याच वेळी एक मर्यादा देखील स्पष्ट केली आहे. परदेशातून अत्यंत स्वस्त वस्तू आणून भारतीय उद्योगांना नुकसान होईल अशी प्रिडेटरी आयातीला संरक्षण दिलं जाणार नाही. म्हणजे सरकारसमोर दुहेरी उद्दिष्ट आहे. परदेशी गुंतवणूक आकर्षित करायची आणि भारतीय उद्योगांचं संरक्षणही करायचं. आता या मोठ्या औद्योगिक धोरणातून थेट सामान्यांच्या घर खर्चाकडे वळूया. कारण अर्थव्यवस्था किती वेगाने वाढत असली तरी स्वयंपाकघरातील महागाई वाढली तर त्याचा थेट परिणाम सामान्य कुटुंबांवर होतो. कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा एक्सप्रेस सुरू केली आहे. नाशिकमधून दिल्ली, चेन्नई, कोची आणि गुवाहाटी या शहरांकडे मोठ्या प्रमाणात कांदा हा रेल्वेने पाठवला जात आहे. सरकारच्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्यामागे उद्देश स्पष्ट आहे. पुरवठा वाढवायचा आणि मागणी पुरवठ्यातील तफावत कमी करायची. नाशिकमध्ये मे महिन्यात सुमारे 11.50 रुपये किलो असलेला कांदा ऑगस्टमध्ये 24.14 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. म्हणजे काही महिन्यात दर हा दुपटीहून अधिक वाढला आहे. यामागे हवामानाचा मोठा वाटा आहे. गारपीट, अवकाळी पाऊस आणि मान्सूनच्या वेळेतील बदलामुळे उत्पादन आणि लागवडीवरील परिणाम हा दिसून येतो. परिणाम बाजारातील उपलब्धता कमी झाली. पण कांद्याच्या दरवाढीचा प्रश्न हा फक्त शेतमालाच्या उत्पादनापुरता मर्यादित नाही. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणं आणि ग्राहकाला परवडणाऱ्या दरात कांदा मिळणं या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे. कांदा एक्सप्रेसमुळे मोठ्या प्रमाणावर कांदा जलद बाजारात पोहोचवता येईल. मात्र दर नियंत्रणासाठी पुरवठा सातत्याने सुरू राहणं, साठेबाजी रोखणं आणि किरकोळ बाजारापर्यंत कांदा योग्य प्रमाणात पोहोचणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच या उपक्रमाचा अंतिम परिणाम रेल्वेने किती कांदा पाठवला यापेक्षा ग्राहकाला बाजारात किती रुपयांना कांदा मिळतो यावर मोजला जाईल. आता भारतातील महागाईच्या प्रश्नापासून जागतिक चलन संकटाकडे वळूया. इराणमध्ये आर्थिक संकट अधिक गडद होत चाललं आहे. इराणी रियालने डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी गाठली आहे. एका अमेरिकन डॉलरसाठी 13,74,600 रियाल मोजावे लागत आहे. अनधिकृत बाजारातील दर जवळपास 19,92,000 रियालपर्यंत पोहोचल्याचं वृत्त आहे. या आकड्यांमागे एक मोठं आर्थिक गणित दडलं आहे. चलन कमकुवत झालं की आयात महागते, आयात महागली की अन्न, औषध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात. महागाई वाढली की नागरिकांची क्रयशक्ती घटते आणि क्रयशक्ती कमी झाली की अर्थव्यवस्थेतील समान मागणीवरती परिणाम हा होऊ शकतो. इराण आधीच अमेरिकी निर्बंध, तेल निर्यातीवरील दबाव, परकीय चलनाची कमतरता आणि आर्थिक अलगावाचा सामना करत आहे. अधिकृत आणि अनधिकृत विनिमय दरांमधील मोठी तफावत ही परिस्थिती किती गंभीर आहे याचा आणखी एक संकेत देत आहे. आता या संकटाचा जागतिक बाजाराशी संबंध कुठे येतो? जेव्हा एखाद्या देशातील भूराजकीय तणाव वाढतो तेव्हा गुंतवणूकदार जोखीम करण्याचा प्रयत्न करतात आणि अशावेळी सोन्यासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मालमत्तेकडे ते वळतात. याच कारणामुळे अमेरिका इराण तणावाचा परिणाम सोन्याच्या बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. 25 ऑगस्टला MCXवर ऑक्टोबर वायदा सोन्याचे भाव हा 1,63,000 रुपयांच्या आसपास पोहोचले. जागतिक बाजारात देखील सोनं मे महिन्यानंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे. सोन्याला केवळ भूराजकीय तणावाचाच आधार नाही. अमेरिकेतील व्याजदर कपातीची शक्यता, डॉलरची दिशा आणि जागतिक गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची कल हे देखील घटक महत्त्वाचे कारणीभूत ठरत आहेत. याउलट चांदीवर सध्या दबाव हा स्पष्टपणे दिसून येत आहे. MCXवर सप्टेंबर वायदा चांदीचा भाव हा सुमारे 2,42,000 रुपयांच्या आसपास आहे. अलीकडच्या तेजीमुळे नफा वसुली झाल्याने चांदीत नरमाई हे दिसून येत आहे. म्हणजे सोनं आणि चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू असले तरी त्यांची बाजारातील हालचाल नेहमीसारखी असेलच असं नाही. आता संपूर्ण चित्र एकत्र पाहिलं तर हे काही महत्त्वाचे आर्थिक संकेत दिसतात. भारताचा परकीय चलनसाठा मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचवेळी उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी नियम सुलभ केले जात आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या बाह्य स्थैर्यासोबतच दीर्घकालीन उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. पण त्याचवेळी कांद्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सरकारला बाजारात हस्तक्षेप करावा लागत आहे. याचा अर्थ मोठ्या आर्थिक आकड्यांसोबतच महागाईचं दैनंदिन आव्हान देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर इराणचं चलन संकट आणि अमेरिका इराण तणाव हे जागतिक बाजारातील जोखीम वाढवणारे घटक आहेत.
त्याचा परिणाम सोनं, तेल, डॉलर यांच्या बाजारावर होऊ शकतो आणि त्याचे अप्रत्यक्ष परिणाम भारतावर देखील जाणवू शकतात. आणि म्हणूनच आजच्या बुलेटिनमधील प्रत्येक बातमी स्वतंत्र नाही. पुढील काही दिवस यामुळे महत्त्वाचे ठरणार आहेत. 31 ऑगस्टपर्यंत RBIच्या योजनेतून आणखी किती डॉलर भारतात येतात? पुढील 7 दिवसात उत्पादन क्षेत्रातील नियम किती सुलभ होतात? कांदा एक्सप्रेसचा किरकोळ दरांवर किती परिणाम होतो? इराणी रियालची घसरण थांबते का? आणि अमेरिका इराण तणावामुळे सोन्याच्या दराला आणखी किती आधार मिळतो? या सर्व घडामोडींवर बाजाराची नजर असणार आहे. तर आजच्या पैसापुरांमध्ये आपण पाहिलं की भारताचा वाढता परकीय चलनसाठा, उत्पादन क्षेत्राची नवी दिशा, कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न, इराणचं गंभीर संकट आणि अनिश्चिततेच्या काळात सोन्याला मिळणारा आधार. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक आकडा एक कथा सांगतो. 72.85 अब्ज डॉलरची आवक भारताच्या बाह्य स्थैर्याची कथा सांगतो. 1.27 लाख कोटी रुपयांचं सेमिकॉन मिशन भविष्यातील उत्पादन क्षमतेची दिशा दाखवतो. कांद्याचा वाढता दर सामान्याचं बजेट वास्तव समोर आणतं. तर इराणी रियालची घसरण आणि सोन्याची तेजी जागतिक आर्थिक अस्थिरतेचा इशारा देतो. याच बदलत्या आर्थिक घडामोडीवर आम्ही तुमच्यासाठी सातत्याने लक्ष ठेवणार आहोत. आपण पाहत होता बीज डंका आणि या बुलेटिनचं नाव होतं पैसा पुराण. पुन्हा भेटूया आणखी एक महत्त्वाच्या आर्थिक बुलेटिनसोबत. तोपर्यंत माहितीपूर्ण राहा, बाजारातील घडामोडीवर लक्ष ठेवा आणि बदलत्या अर्थव्यवस्था यांचे प्रकार समजून घ्या. नमस्कार, धन्यवाद.